मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझावर निफाड तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोल नाक्यावर पूर्णतः मोफत प्रवेश देण्यात यावा तसेच अन्य मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात। या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोमवार दिनांक 16 मार्च पासून निदर्शने आणि उपोषण सुरू आहे। दरम्यान टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या आहेत। या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक निफाड तालुका अध्यक्ष आनंद बाळासाहेब जाधव यांनी प्रशासनाला निवेदन देत स्पष्ट केले की निफाड तालुक्यातील नागरिकांना दररोज टोलचा आर्थिक भार सहन करावा लागत असून निफाड तालुक्यातील स्थानिकांना कोणतीही सवलत दिली जात नाही। त्यामुळे सर्व स्थानिक वाहनांना टोल मुक्त करण्यात यावे ही प्रमुख मागणी आहे। तसेच टोल नाक्यावर कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी यासह विविध कारणांमुळे नागरिकांना होणारा त्रास तात्काळ थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आनंद जाधव यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे परिसरात लक्ष वेधले गेले आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत जवळील टोल नाक्याजवळ विविध मागण्यांसंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कालपासून जाहीर निदर्शने व उपोषण सुरू आहे। नेमकं काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलनकर्ते आहेत। दादा, काय सांगाल, काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत आणि केव्हापासून आपण उपोषणाला बसलायत, काय सांगाल? मी आनंद बाळासाहेब जाधव, निफाड तालुका युवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की निफाड तालुका हा पूर्णतः फ्री करण्यात यावा। लोकल साठी झेरॉक्स पेपरवरती ऍक्टिव्हेशन चालू ठेवावे। इथं कंटिन्यू अँब्युलन्सची सुविधा असली पाहिजे आणि अजून बऱ्याच काही टोलच्या अंतर्गत ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे। अशा माझ्या टोटल 15 मागण्या आहेत। आणि टोलच्या ज्या अंतर्गत उड्डाणपुलावर जेवढे पथदिवे आहे ते बऱ्याच ठिकाणी बंद आहे। काही ठिकाणी ऍक्सिडेंट झाले। पिंपळगाव सोडल्यानंतर कोकणगाव फाटा आहे, तिथं डिवायडर आहे, तिथं बरेच त्या डिवायडरमुळे ऍक्सिडेंट झाले। स्थानिक लोकांची तक्रारी बऱ्याचदा इथं उपोषण झाले। बऱ्याच गोष्टी लोकांनी तक्रारी केल्या तरी हे त्या गोष्ट मान्य करत नाही। आणि जी आमची प्रमुख मागणी अशी आहे की टोल प्लाझावर कायमस्वरूपी अँब्युलन्स असली पाहिजे। आता गेल्या काही दिवसापूर्वी ओझरच्या युवकांचा ऍक्सिडेंट झाला होता। मी ओझरवरून 9 किलोमीटर तिथं आलो, 1.5 तास त्यांना अँब्युलन्स भेटली नाही। माझे जीवाभावाचे मित्र हे रक्ताच्या थारावर पडलेले होते। तर रस्त्याने जाणारे जे रिक्षामध्ये तृतीयपंथी होती त्यांनी त्यांना उचलून साईडला केलं। तिथं आल्यानंतर मी पिंपळगाव टोल नाक्याला फोन केला तरी सुद्धा त्यांनी अँब्युलन्स दिली नाही। दुसऱ्या दिवशी मी त्यांना एक लेखी स्वरूपात निवेदन दिलं की टोलच्या अंतर्गत काय काय सुविधा दिल्या जातात, मला सर्व सुविधा लेखी स्वरूपात पाहिजे व टोल नाक्यावर अँब्युलन्स का नाही। त्यांनी मला उडवडीच उत्तर दिले। मी थोडे दिवस वाट बघितली आणि लोकशाही मार्गाने तो उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र स्वरूपाचं उपोषण केले जाईल। धन्यवाद। आपण कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलाय, टोलच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली का? हो, भेट दिली की त्यांना आम्ही आमच्या मागण्यांचं स्वरूप पूर्णपणे कळवलं। ते बरे आज तुम्हाला 12 वाजेपर्यंत याचं उत्तर देतो। त्यांनी काल मला संध्याकाळी साधारण 9:30-10च्या दरम्यान घेऊन ते NHIच्या अंडरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं मला पत्र दिलं होतं, पण त्यात काही गोष्टी मान्य केल्या, काही नाही केल्या। मला पूर्णतः लेखी स्वरूपात पाहिजे। सर, हे होते निफाड तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ युवकचे आनंद बाळासाहेब जाधव। हे कालपासून टोल नाका जो आहे पिंपळगाव बसवंतचा या ठिकाणी निदर्शन आणि उपोषण करतायत। त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की निफाड तालुका पूर्णतः या ठिकाणून जे वाहन प्रवास करतात त्यांना मोफत करण्यात यावे आणि अँब्युलन्सची जी काही सुविधा आहे या टोलवर 24 तास या ठिकाणी अँब्युलन्स उभी राहावी, जेणेकरून अपघात झाल्यास तात्काळ त्या ठिकाणी अपघातग्रस्तांना उपचार मिळतील। अशा विविध मागण्यांसाठी कालपासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे। टोलच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उपोषण सोडणार नाही, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे।
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार, पिंपळगाव, बसवंत, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.